नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आपल्या गुरुस्कूल यूट्यूब चॅनलवरती। तर या ठिकाणी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगच्या संदर्भात अध्ययन करत असताना, अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात अध्ययन करत असताना हा प्रॉफिट अँड लॉस वरचा, नफा आणि तोटावरचा लेक्चर नंबर 11 आहे, भाग क्रमांक 11 आहे। आणि याच्यामध्ये आपण PYQ सिरीजला सुरुवात केली होती मागच्या दोन व्हिडिओमध्ये, व्हिडिओ क्रमांक 9 आणि व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये। सर्व प्रश्नांचे प्रकार जरी संपले असतील तरी विद्यार्थ्यांनी असं समजायचं नाही की आता PYQ करायची काय आवश्यकता आहे। PYQचं इम्पॉर्टन्स त्या विद्यार्थ्यांना विचारा ज्यांनी याच्या अगोदर एक्झाम दिलेली आहे। PYQ अटेम्प्ट करणं, सॉल्व करणं अत्यंत म्हणजे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे वास्तविकतः कोणते प्रश्न या ठिकाणी विचारले गेले होते त्या प्रश्नांना एकदा का होईना आपल्याला सामोरं जाणं आवश्यक असतं। आणि जर हा क्वेश्चन सॉल्व होतो तर याचा अर्थ असा असतो की वाशिम पोलीस 2023चा प्रश्न जर मला पेपरमध्ये आला असता तर निश्चितपणे जे अध्ययन केलेलं आहे त्या बेसिसवरती या क्वेश्चनला मी जर सॉल्व करू शकतो तर या टाईपचा क्वेश्चन 2025, 2026, 2027 मध्ये केव्हाही येईल त्याच्यासाठी मी तयार आहे, हे कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असतं। तर याचा अनुभव असणं आवश्यक आहे। तर ही PYQ सिरीज जी चालू केलेली आहे ती सर्व परीक्षेमध्ये विचारलेले आतापर्यंतचे नफा आणि तोटावरच्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे। तुम्हा विद्यार्थ्यांना कुठलंही एक्स्ट्रा ॲनालिसिस किंवा कुठलंही रिसर्च करायची, क्वेश्चन शोधून आणायची आवश्यकता नाही, हे सगळं काम माझं आहे। हे माझ्याकडे तुम्ही सोपवलेलं आहे तर त्याला 100% चोखपणे मी बजावेन। तुमचं काम एवढंच आहे, नोटबुक आणि पेन घ्यायचं, लेक्चर अटेंड करायचा, व्यवस्थित अभ्यास करायचा। जे काही या ठिकाणी जेवढे आता हा भाग 11 चालू आहे, भाग 15 पर्यंत जाईल, भाग 16 पर्यंत जाईल, हे निश्चितपणे सांगणार नाही। मात्र जेवढे भाग मी अपलोड करेन त्याच्या पलीकडे जाऊन कुठलाही क्वेश्चन प्रिपेअर करायची आवश्यकता पडणार नाही। आणि आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल, क्वेश्चन सॉल्विंगच्या ज्या मेथड होत्या अगदी सिंपल होत्या, बेसिक कॉन्सेप्टला पकडून होत्या। बिकॉज कॉन्सेप्ट इज पॉवर, नॉलेज इज नॉट पॉवर। नॉलेज बुकमध्ये आहे। मी या ठिकाणी तुम्हाला काय शिकवलंय सुरुवातीपासून, भौतिक म्हणजे मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या मूलभूत संकल्पनांना धरून आपल्याला क्वेश्चन कसा सॉल्व करता येतो, कुठलाही फॉर्म्युला पाठ न करता। ओके, आणखीन दोन गोष्टी या ठिकाणी सांगायच्या होत्या की विद्यार्थी विचारत होते की सर अमुक परीक्षेसाठी हे चालेल का, TET साठी चालेल का। आणखीन एका विद्यार्थ्यांचं कमेंट आलं होतं सर हे RRB साठी चालेल का, RRBचे एक्झाम आता आहेत। तर मी तुम्हाला थंबनेलमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे लिहून दिलं होतं, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे। कोणते कोणते चॅप्टर्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत हे पर्सेंटेजचा जो पहिला व्हिडिओ आपण टाकला होता त्याच्यामध्ये मी क्लिअर केलं होतं, संपूर्ण सिलेबस समजावून सांगितलेला होता। मी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनमध्ये शेवटच्या 15 सेकंदामध्ये तो व्हिडिओ, स्पेसिफिक व्हिडिओ सजेस्ट करेन, तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस समजेल। आणि तुम्ही राज्यसेवा पूर्व द्या, मुख्य द्या, ग्रुप बी द्या, ग्रुप सी द्या, लिपिक टंकलेखक द्या, कुठलाही पेपर द्या, कुठलाही म्हणजे कुठलाही म्हणतोय, मॅथमॅटिक्सचा सिलेबस एवढा असेल, याच्यापेक्षा कमी असणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त असणार नाही। ओके, चला ही झाली पहिली गोष्ट। दुसरं, एका विद्यार्थ्याने कमेंट केली सर मैदानी चाचणी व्यवस्थित चालू आहे, त्याच्यानंतर लेखीची व्यवस्थित आहे ना, प्रॅक्टिस चालू आहे, अध्ययन चालू आहे। तर त्याच्यामध्ये माझा मागच्या 3 दिवसाआधी पाय फ्रॅक्चर झालेला आहे, आता मी हॉस्पिटलमधून घरी आलोय। तर सर आता हे सगळं निरर्थक आहे ना, आता ग्राउंडला तर जाऊ शकणार नाही, म्हणून यावेळेसची जी 15,000ची ॲड आलेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, तर सर त्यासाठी इलिजिबल राहीन किंवा मी त्यावेळेस मैदानी चाचणी देऊ शकेन, पेपर देऊ शकेन, ग्राउंड देऊ शकेन, हे वाटत नाही। तर असं निराश होऊन चालायचं नाहीये, त्यातून आपल्याला रिकवर व्हायचं आहे व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करू शकत नाही तोपर्यंत कमीत कमी मेंटल ॲक्टिव्हिटी करू शकतो। ही सर्व तयारी तर करू शकतो ना, जेव्हा व्यवस्थित पाय बरा होईल। अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, खूप साऱ्या अडचणी असतील, एकच नाही लाख अडचणी असतात। प्रत्येकाला आपल्या घरात माहिती असतं गेल्याच्या नंतर काय काय अडचणी असतात, सगळ्या वाचून दाखवणं या ठिकाणी आवश्यक नाही। तर याच्यातून ओव्हरकम होण्यासाठी, कॉन्फिडन्स ठेवण्यासाठी विश्वास नांगरे पाटील ज्यावेळेस भाषण केले होते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पुण्यामध्ये, त्यावेळेस ते भाषण अटेंड केलं होतं। आणि त्याच्यानंतर खूप ठिकाणी त्यांचं भाषण व्हायरल झालं। आणि त्याच्यामध्ये ते नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असताना एक कविता वाचतात आणि त्यांनी सांगितलं होतं की हे सुरेश भटांची कविता आहे। आणि त्या सुरेश भटांच्या कवितेमध्ये काय सांगितलेलं होतं की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटून उठेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। हे लक्षात ठेवा आणि उमेद कधीही कमी पडू द्यायची नाही। तर हे विधान ऐकल्याच्या नंतर एक स्फूर्ती, एक ऊर्जा तुमच्या अंगामध्ये संचारली पाहिजे आणि अभ्यासाला तुम्ही सुरुवात
म्हणजे सुरुवात करण्यापेक्षा सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूयात. लेक्चर नंबर 11 प्रॉफिट अँड लॉसच्या संदर्भात PYQ घेत होतो. पोलीस भरतीचे 2023 आणि 2021च्या प्रश्नांच्या आहे ना पाठलाग करत असताना हा आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. आणि फर्स्ट क्वेश्चन काय दिलेले आहे या ठिकाणी क्वेश्चन वाचून घ्या सगळ्यांनी. या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, एका वस्तूची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे तर नफा किंवा तोटा किती. तर या टाईपचा एक क्वेश्चन कालच्या व्हिडिओमध्ये झालेला होता. हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे. क्वेश्चन विचारलेला होता वाशिम पोलीस 2023 मध्ये. या ठिकाणी वस्तूची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे म्हणून सांगितले. निमपट असताना आहे ना त्याला कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. रिलेशन काय सांगितलंय, विक्री किंमत आणि खरेदी किंमतीचं. विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांचं रिलेशन, यांचा सहसंबंध सांगितलंय. विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या निमपट आहे. खरेदी किंमत 2 असेल तर 2च्या निमपट किती असतं, 1 असतं. तर विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्यामधलं गुणोत्तर 1:2 असं दिलेलं आहे. विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्यामधलं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 1:2 असं दिलेलं आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय विचारलंय, तर नफा किंवा तोटा किती. मला सांगा एखादी वस्तू 2 रुपयाला खरेदी केली आणि विकली किती रुपयाला, 1 रुपयाला. तर नफा होतो की तोटा होतो, तोटा होतो. किती रुपयांचा तोटा होतो, 1 रुपयाचा. आणि हा 1 रुपयाचा तोटा कशावरती काढतो आपण, खरेदी किमतीवरती. आता असं सपोज करायचं नाही सर विक्री किंमत 1 रुपया, तोटा पण 1 रुपया असेल का. व्यवस्थित लक्षात घ्या ना, खरेदी किंमत किती दिली आपल्याला, 2 रुपये दिले. वस्तू विकली कितीला, 1 रुपयाला. याचा अर्थ जेवढ्याला खरेदी केलं होतं त्याच्या निमपट दरामध्ये विकले. तर हा योगायोग आहे की विक्री किंमत पण 1 रुपया आणि तोटा पण किती आहे, 1 रुपया. 2 रुपयाची वस्तू 1 रुपयाला विकल्याच्या नंतर तोटा किती होतो, 1 रुपयांचा होतो. तर शेकडा तोटा बरोबर काढत असताना आपण काय करतो, हा झालेला तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 1/2 म्हणजे किती असतं, 100च्या 50% असतं. किती, 50%. तर ऑप्शन नंबर 3 हे या क्वेश्चन काय आहे, आन्सर आहे 50%. या व्यवहारामध्ये काय झालेला आहे, निश्चितपणे तोटा झालेला आहे. चलो समजलंय, व्यवस्थित लक्षात आलेलं असेल, कुठलाही डाऊट नसेल तर, डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं, नसेल तर क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. एका व्यापाराला 5,000 रुपयाच्या वस्तू विकल्यावर 100% नफा झाल्यास ती वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केली, ती वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केली असेल. वस्तू किती रुपयाला विकलेली आहे, 5,000 रुपयाला विकलेली आहे आणि नफा किती झालाय त्याच्यावरती 100% नफा झालेला आहे. 100% काय झालंय, नफा झाला. सर नफा 100% होऊ शकतं का, म्हणजे 10% ऐकले, 20% ऐकले, 30% ऐकले. सपोज करा एखादी वस्तू 200 रुपयाला वस्तू आहे, ओके, आणि ही वस्तू आपण किती रुपयाला विकली, 400 रुपयाला. म्हणजे किती, दुप्पट रक्कम घेऊन आहे ना ही वस्तू विकली. मग नफा किती झालाय, या संख्येचं 10% किती असतं, 20 असतं. 20% किती असतं, 40 असतं. या संख्येचं 200चं 50% किती असतं, 100 असतं. 200चं 100% किती असतं, 200चं 100% किती असतं, खुद्द 200 असतं. कोणत्याही संख्येचं 100% किती असतं, तेवढंच. असं बघितलंय ना, एक्झाम झाल्याच्या नंतर 500 मार्कांची परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 500 मार्क पडले, याचा अर्थ किती टक्के पडले तुम्हाला, 100% पडले असं म्हणतो ना आपण. म्हणजे 500 रुपयाची वस्तू 500 रुपये नफा कमवला म्हणजे 100% नफा 500 रुपये नफा कमवला म्हणजे 100% नफा कमवला असंच होईल ना. कोणत्याही संख्येचं 100% तीच संख्या असते. तर या ठिकाणी मला लिहायचं काय, सर तुम्ही तर म्हणता ना खरेदी किंमत बरोबर 100% घ्या. इथं नफा किती दिलाय आपल्याला, इथं नफा दिलाय आपल्याला, नफा बरोबर किती दिलाय, 100% दिलाय. कॉन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. जेव्हा मी काय म्हणायचो, नफा जर 20% आहे, नफा जर 20% आहे तर विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत म्हणायचो मी 120%. कारण याच्यामध्ये 100% काय असतं, खरेदी किंमत असतं. आता नफा जर 100% आहे, नफा जर 100% असेल तर खरेदी किंमत पण किती असतं, 100%च असतं. विक्री किंमत किती होते, मग विक्री किंमत बरोबर किती होते, 200% होते. किती होते, 200%. तर आपल्याला 5,000 रुपये रक्कम ही दिलेली, तर 5,000 रुपये ही रक्कम, 5,000 रुपये ही रक्कम किती टक्के आहे, 200% आहे. आपल्याला खरेदी किंमत काढायची, खरेदी किंमत किती असते, 100%. दॅट इज एक्स. याचा तिरकस गुणाकार करा, क्वेश्चन या पद्धतीने येतोय ना, इझिली सॉल्व्ह होतो. कोणत्याही संख्येचं 100% काय असतं, तीच संख्या असते. तर या पर्यायापैकी कोणत्या संख्येमध्ये आहे ना तीच संख्या मिळवल्याच्या नंतर 5,000 येतं. वस्तूची खरेदी किंमत किती होती, 2,500 रुपये होती. 2,500 राईट. 2,500 वरती आहे ना किती नफा कमवलाय, 100% नफा कमवलाय. म्हणजेच 2,500 रुपयाचा नफा झाला. ही खरेदी किंमत आणि हा नफा टोटल किती झालं, 5,000 रुपये होतं. 2,500 आणि 2,500 इझिली या पद्धतीने ना ऑप्शन बघून सुद्धा आपल्याला आन्सर काढता येतं. या ठिकाणी फक्त पर्सेंटेज वरती कमांड असायला पाहिजे. पर्सेंटेज म्हणजे काय, हा क्वेश्चन होता पुणे ग्रामीण पोलीस 2023चा. या ठिकाणी इझिली आपण सॉल्व्ह केलंय. क्वेश्चनचा आन्सर किती आहे, ऑप्शन नंबर 4 दॅट इज 2500. 2,500 रुपये ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. झालंय सगळ्यांचं. चलो
तर हा आहे सॉरी, तर हा आहे क्वेश्चन नंबर 3 आपल्या स्क्रीनवरती. क्वेश्चन काय दिलेला आहे, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे, तर शेकडा नफा किती असं विचारले. हा पर्सेंटेज मध्ये सुद्धा आहे ना क्वेश्चन घेतलेला होता. नागपूर पोलीस 2023 चा क्वेश्चन आहे. आणि या क्वेश्चन मध्ये काय म्हणले, खरेदी किंमत आणि विक्री किंमत, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला, 20:23 दिलेलं आहे. 20:23. तर फोडून आहे ना, हे गुणोत्तर फोडून याच्यामधले आहे ना, म्हणजे जे कंपोनंट्स आहेत, हे जे भाग आहेत यांना समजून घ्यायचं. खरेदी किंमत बरोबर गुणोत्तर म्हणल्यास 20x म्हणतो ना, 20 रुपये सपोज करा. किती रुपये, 20 रुपये. विक्री किंमत बरोबर किती म्हणले, खरेदी किंमत ज्यावेळेस 20 असतं, विक्री किंमत बरोबर किती असतं, 23 रुपये असतं. ओके, तर नफा झाला की तेवढा झाला, निश्चितपणे नफा झाला. किती रुपयांचा नफा झालाय, 3 रुपयांचा नफा झालाय. तर शेकडा नफा विचारले. शेकडा नफा कसा काढतो आपण, शेकडा नफा काढत असताना आपण काय करतो, झालेला नफा कशावरती असतो, खरेदी किंमत किती आहे, 20 रुपये. ओके, 3 तर 100. ओके, 20 × 20, 20 × 5 100, 5 × 15% काय झालेला आपल्याला नफा झालेला आहे, प्रॉफिट. दॅट इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ऑप्शन नंबर 4 हे काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर आहे, एकदम इझी लेवल झालेला आहे आता. ओके, एवढी प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आहे ना, जास्त डोकं खाजूत बसायची किंवा जास्त वेळ या ठिकाणी खर्चायची आवश्यकता पडतच नाही. सातारा पोलीस 2021 चा क्वेश्चन आहे. एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले. एक क्वेश्चन आपण पाठीमागे बघितला होता, 18 पेनांची खरेदी किंमत ही 15 पेनांच्या विक्री किमती एवढी आहे. हे तेच विधान आहे, मात्र थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे, म्हणून या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सेंटेन्सचा अरेंजमेंट जे आहे, ओके, वाक्याची रचना जरी बदलली तरी सुद्धा विद्यार्थ्यांना भीती वाटते. आणि मी सुरुवातीपासून सांगितले, अगदी तळागाळातील, अगदी गाळ असणारे असतील किंवा म्हणजे लवकर समजणार नाही असे असतील, लवकर समजत नाही असं नाही, त्यांचं जे पूर्वीचं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आलेल्या असतात, म्हणून विद्यार्थ्यांना मागे पडतात. सगळ्या विद्यार्थ्यांना ना 8वी 9वी 10वी मध्ये, 5वी 6वी 7वी मध्ये ट्युशन्स अवेलेबल झालेले असतील, घरची परिस्थिती चांगली असेल, हे समान असत नाही. ओके, गोष्टी समानपणे लागू तेव्हा होतात जेव्हा सर्व समान असतात. आणि माझ्या समोर बसलेले विद्यार्थी जर असमान असतील तर मी थोडंसं असमानपणे शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. मी एकदम स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो केलं तर आहे ना, ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर आहे त्यांना तर समजेल, बाकीच्यांना समजणार नाही. म्हणून गोष्टी थोडंसं विस्तृतपणे सांगण्याचा आहे ना, मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये प्रयत्न करतो. या ठिकाणी बघा, हा क्वेश्चन आहे ना, काय ऍड केला याच्या पाठीमागचं रिझन सांगितलं, क्वेश्चनचं सोल्युशन काय. 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले, 18 पेनांची खरेदी किंमत, 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले, ओके, तेवढ्याच रुपयात 15 पेन विकलेत. म्हणजेच 18 पेनांची खरेदी किंमत आणि 15 पेनांची विक्री किंमत कशी आहे, सारखी आहे. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत मिळते, काय करतो आपण, याला छेदात घेऊन जातो आणि या 15ला इकडे छेदात घेऊन येतो. तर तेव्हा काय होतं, चला, तर 18ला इथं 18च ठेवा, हा जो 15 आहे इकडे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन छेदात जाईल. इकडे विक्री किंमतीला विक्री किंमतच ठेवा, विक्री किंमत, आणि ही जी खरेदी किंमत आहे कुठे येते, छेदामध्ये येते. चला, मग आता सांगा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर 15:18 झालं. ओके, तर खरेदी किंमत 15 असताना विक्री किंमत 18. 15 रुपयाची एखादी वस्तू खरेदी केली आणि ती वस्तू 18 रुपयाला विकली, याचा अर्थ काय झाला, नफा झाला. किती रुपये झाला, सर 3 रुपये झाला. किती वरती, 15 रुपयाची वस्तू 18 रुपयाला विकल्या म्हणजे 15 रुपयावरती 3 रुपयाचा नफा झालाय. तर शेकडा नफा विचारलाय आपल्याला, होणारा नफा किती, पर्सेंटेज मध्येच आहे ना ऑप्शन दिले आहेत. तर होणारा नफा किती असतो या ठिकाणी, शेकडा नफा बरोबर किती नफा झालाय, 3 रुपये. कशावरती, या ठिकाणी 15 रुपयावरती. तर हे 100, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. किती आलं, 20% हे या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे. दॅट इज ऑप्शन नंबर 2 आले. सातारा पोलीस 2021 चा क्वेश्चन या पद्धतीने ना इझिली आपण सॉल्व्ह केलेला आहे. चलो, तर हा आहे क्वेश्चन नंबर 5 आपल्या सगळ्यांच्या स्क्रीनवरती. काय दिलंय, एक टीव्ही 15% नफ्याने विकला, तोच टीव्ही रुपये 400 जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 25% नफा झाला असता. तर टीव्हीची मूळ किंमत किती. एक टीव्ही किती टक्के नफ्याने, 15% नफ्याने विकला, तर तोच टीव्ही जर रुपये 400 जास्त घेऊन विकला असता तर शेकडा किती नफा झाला असता, 25%. चला, या ठिकाणी ना
टीव्हीची खरेदी किंमत किती आहे? 100%. ही खरेदी किंमत आहे. ओके, टीव्हीची 15% नफा होतो त्यावेळेस टीव्हीची पहिली विक्री किंमत किती आहे? पहिली विक्री किंमत 115. नफा विचारत नाही बरं, मी विक्री किंमत विचारतोय. नफा 15% तर विक्री किंमत 115% झालं. त्याच्यानंतर आपण काय केलं? दुसरी विक्री किंमत. दुसऱ्या विक्री किंमतीमध्ये ना टीव्ही 25% नफा झाला असता, म्हणजेच विक्री किंमत किती झाली असती? 125%. बट आपल्याला टीव्हीची मूळ किंमत माहिती नाही, विक्री किंमत पहिली कोणती माहिती आहे, विक्री किंमत दुसरी कोणती माहिती आहे का? माहित नाही. आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की एखादा टीव्ही 15% नफा घेऊन विकण्यापेक्षा 400 रुपये जास्त घेतले असते तर 15%च्या ऐवजी किती नफा झाला असता? 25%. म्हणजे 115ला ती टीव्ही जेवढ्या काही रकमेला विकली असेल 400 रुपये आणखीन जास्त घेतले असते, प्लस 400 घेतले असते, तर किती नफा झाला असता? 15% नफा होण्यापेक्षा 25% नफा. तर नफा किती वाढला या ठिकाणी? 10% वाढला. नफा किती वाढलाय? 10% वाढलाय. आणि किंमत किती वाढली? 400 रुपये वाढले. ओके, मग मला सांगा त्या टीव्हीच्या किमतीचं 10% 400 आहे, तर 100% किती असतं? याला सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही. 4000च 10% किती असतं? 4 असतं. 10% 400 असेल तर 100% काय असतं? 1 0 वाढवलं आपण, तर इझी आन्सर आहे किती? 4000. तर त्या टीव्हीची मूळ किंमत किती? तर त्या टीव्हीची मूळ किंमत किती आहे? 4000 रुपये आहे. दॅट इज ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. आणि ना या ठिकाणी मजा का बरं यायला लागते? ज्यावेळेस कॉन्सेप्ट समजलेले असतात, ज्यावेळेस मी काय सांगतो इच अँड एव्हरी वर्ड तुम्हाला समजत असतो, डोक्यामध्ये उतरत असतो, त्यावेळेस इंटरेस्ट निर्माण होतो. जर का मी ना अशा मेथडने शिकवलं जिथं तुम्हाला समजत नाहीये तर तुमचा इंटरेस्ट या व्हिडिओमध्ये राहणार नाही. हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. ओके, तर इंटरेस्ट बिल्ड करण्यासाठी ना तुम्हाला फर्स्ट व्हिडिओपासून या ठिकाणी लेक्चर व्यवस्थित बघावे लागतील, आवश्यक आहे ते. चलो पुढचा क्वेश्चन नंबर 6 काय सांगितले? 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी 1.25 रुपयात विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल? शेकडा नफा किती झालाय असं विचारलेलं आहे. ओके, चलो, तर SRPF नवी मुंबई 2021चा क्वेश्चन आहे. तर खरेदी केलेली किंमत, ओके, खरेदी किंमत, ओके, आणि ही आहे विक्री किंमत. क्वेश्चन बघून लगेचच आपल्याला काय समजतं की खरेदी करताना वेगळा दर आणि विक्री करताना वेगळा दर केलेला आहे. 10 रुपये डझन दराने. ओके, तर 10 रुपयामध्ये डझन म्हणजे किती? 12 केळी खरेदी केलीत. ओके, आणि विक्री करत असताना त्यांनी काय केलंय? विक्री करत असताना प्रत्येकी 1.25 रुपयात विकली केळी. प्रत्येकी म्हणजे एक केळी 1.25 रुपयात, म्हणजे 1.25 रुपये म्हणजे 1.25 रुपये. ओके, एवढ्या रुपयामध्ये किती केळी विकली? 1. मला सांगा 12 केळींची खरेदी किंमत 10 रुपये, 12 केळींची विक्री किंमत असेल तरच नफा काढता येतो ना. एका केळीचा असेल तर माहिती आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी वस्तूंची संख्या कशी व्हायला पाहिजे? समान व्हायला पाहिजे. तर काय करू? इकडं कोणत्या संख्येने गुणायचं, इकडं कोणत्या संख्येने गुणायचं, याच्या अगोदरपर्यंत त्या टाईपचे क्वेश्चन होते, तसं केलं. आता इथं या 1 ला जर 12 ने गुणलं तर 12 होतं, तर इकडे गुणायची आवश्यकताच नाही. तर काय करू आपण या ठिकाणी? 12 ने गुणून घेऊ याला. ओके, 12. भेदभाव नको म्हणून याला पण 12 ने गुणून घ्यावं लागेल. ओके, फक्त संख्येला थोडीच गुणता येतं, किमतीला पण गुणावं लागेल ना. 12 1 12 केळी झाल्या किमतीला. ओके, तर 12 पंचे 60 ला 0, हात चाले 6, 12 दोन्ही 24 आणि 7 30 ला 0, हात चाले 3, 12 1 12 आणि 3 15. आणि या संपूर्ण गुणाकारामध्ये दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत, 2 अंक. ओके, म्हणजेच असं म्हणेन की 15 रुपयाला 12 केळी विकले आणि 10 रुपयाला 12 केळी खरेदी केली. काय केलं? 10 रुपयाला आपण 12 केळी खरेदी केलं होतं. ओके, आता केळी सोडून द्या, जेवढे काही केळी आहेत खरेदी केलेले आणि विकलेले समान आहेत. 10 रुपयाची खरेदी आणि 15 रुपयांची विक्री आहे. काय आहे? 10 रुपयांची खरेदी आणि 15 रुपयांची विक्री. तर नफा किती झाला? नफा झाला 5 रुपये. नफा किती रुपये झाला? 5 रुपये झाला या ठिकाणी, बरोबर. तर नफा हा शेकडा नफा काढा म्हणले. नफा हा कशावरती असतो? खरेदी किमतीवरती. खरेदी किंमत किती होती? 10 रुपये. नंबर. ओके, 0 आणि 0 कॅन्सल. किती झालं? 50% काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. ओके, या ठिकाणी शेकडा नफा किती होईल? तर शेकडा नफा किती आहे? 50% या ठिकाणी. इझी आहे क्वेश्चन. ओके, चलो, डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये जो क्वेश्चन विचारला होता
त्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये ना बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं नाहीये, तर हे एक प्रकारचं ना डिसअपॉइंटमेंट असू शकतं. मी वाट बघत असतो की तुमचे कमेंट केव्हा येतील, तुम्ही उत्तर काय देताय. तर आहे ना, उत्तर देऊन काय होणार आहे, सगळेजण एकाने उत्तर दिलं तर झालं ना, कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांना दिसतंय, आपण द्यायची काय आवश्यकता आहे. हे याला काय म्हणू शकतो, याला देशी भाषेमध्ये याला रीतिरिवाज म्हणू शकतो आपण. ओके, रीतिरिवाज फॉलो करायचं आपल्याला. ओके, तुमचा इंटरेस्ट असेल किंवा नसेल, ही प्रोसिजर असते जी की आपल्याला फॉलो करावी लागते. कोड ऑफ कंडक्ट असतो, ही पद्धत असते. ओके, देव बघितल्याच्या नंतर हा माथा टेकवतो ना, टेकवणं कंपल्सरी आहे का? कंपल्सरी नाही आहे, मात्र टेकवलं पाहिजे, याच्यात काही नुकसान नाही आहे. तर तोच भाव लक्षात ठेवाने ना, मी जे काही करायला सांगतो तुम्हाला त्या गोष्टी करत चला. त्याच्याने नुकसान कधीच होणार नाही. जर झाला तर आहे ना, 100 मधून 1 रुपया का होईना 100% काय होईल, फायदाच होईल तुमचा. ओके, चला 7th क्वेश्चन. एका दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% सूट देतो तरी त्यास 16% नफा होतो. जर दागिन्यांची छापील किंमत 870 असेल तर त्याची खरेदी किंमत किती? पर्सेंटेज मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 20% सूट देतो कशावरती? छापील किमतीवरती. सूट नेहमी छापील किमतीवरती दिली जाते आणि छापील किंमत दिलेली आहे 870 रुपये. 870 रुपयावरती आहे ना, कितीची सूट दिली? 20%ची सूट दिलेली आहे. आणि छापील किमतीवरती सूट दिल्याच्या नंतर काय निघते? विक्री किंमत. आणि विक्री किंमत जी आहे त्या विक्री किमतीवरती किती नफा होतोय? 16%चा नफा झालेला आहे सांगितले. तर या ठिकाणी छापील किंमत बरोबर किती आहे या ठिकाणी? 870. याच्यावरती सूट किती दिलेली आहे? सूट दिलेली आहे किती? 20%. ही सूट मायनस करायची आहे 20%. 87 सॉरी 870चं 10% होतं 87 आणि 20% होतं 85चे दुप्पट 170 174. तर हे 870 मधून आपल्याला 174 मायनस करायचे. किती? 174. या ठिकाणी 174 मायनस करायचे. 10 मधून 4 गेले किती राहिले? 6 राहिले. हातचाला 1. या ठिकाणी 17 मधून 8 गेल्याच्या नंतर 9 राहतात. हातचाला 1. 8 मधून 2 गेले 6 राहिले. तर छापील किमतीमधून सूट वजा केल्याच्या नंतर शिल्लक काय राहतं? विक्री किंमत किती आहे? 696 रुपये. विक्री किंमत किती आहे? 696 रुपये. दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येतं. तर 696 रुपयाला वस्तू विकल्याच्या नंतर सुद्धा 16% नफा होतो. 16% नफा होतो म्हणजे विक्री किंमत किती टक्के आहे? विक्री किंमत नफा बरोबर 16%. तर विक्री किंमत टक्केवारीमध्ये सांगत असताना किती? 116%. म्हणजे 696 रुपये हे किती टक्के? 116%. आपल्याला वस्तूची खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत किती असते? 100% असते. दॅट इज एक्स गुणिले 116 बरोबर 696 गुणिले किती आहे? 100. डायरेक्ट भाग देऊ शकतो. 100ची 6 पट 600 आणि 16ची 6 पट 96. 16 × 96. 116 × 116. 116 सख्ख 696 होतं. एक्स बरोबर किंमत किती आली? 600 रुपये. म्हणून वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 600 रुपये. वस्तूची खरेदी किंमत किती? 600. किंवा इथंपर्यंत सॉल्व्ह केल्याच्या नंतर असा कोणता पर्याय ज्याचं 16% ऍड केल्याच्या नंतर 696 येतं, या पद्धतीने सॉल्व्ह केला तरी आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह होतो. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. समजलंय सगळ्यांना? या ठिकाणी जर डाऊट नसेल तर या ठिकाणी पुढचा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी स्क्रीनवरती आहे. ओके, एक 5 सेकंदाचा पॉज घेतो. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी. एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे. ओके, बघा, एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढा तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती? ओके, समजून घ्या. 863 ला विकल्यास जेवढा नफा होतो तेवढाच तोटा 631 रुपयास विकल्यास नफा होतो. याला सोडून द्या. सिंपल एक्झाम्पल लक्षात घ्या. या ठिकाणी एक वस्तू आहे ना, विकत आणली आपण किती रुपयाला? 400 रुपयाला. ही काय खरेदी किंमत आहे. जर ही 380 रुपयाला विकली तर तोटा होतो निश्चितपणे. किती रुपयांचा तोटा होतो?
20 रुपयांचा तोटा होतो. किती रुपयांचा? 20 रुपयांचा. आणि हीच वस्तू 420 रुपयाला विकली तर नफा होतो. काय होतो? नफा. तर किती होतो? 20 रुपयांचा नफा होतो. म्हणजेच खरेदी किमतीला हटवतो. आता क्वेश्चन तयार करतो मी. एक वस्तू 420 रुपयाला विकल्याच्या नंतर जेवढा नफा होतो तेवढाच तोटा ती वस्तू 380 ला विकल्याच्या नंतर होतो. म्हणजेच या दोघांमधला डिफरन्स किती आहे? 40 आहे. किती आहे? 40 आहे. तर हा याचं एकक किती असतं? 2x. कारण जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होतो म्हणले. नफा बरोबर x रुपये तर तोटा बरोबर x रुपये आणि x ची दुप्पट म्हणजे 40 रुपये. या दोन्ही संख्येतला डिफरन्स असतो. हे जर का समजलंय तर आपण काय म्हणू शकतो? 863 रुपये आणि 631 रुपये. तर यांच्यामधला डिफरन्स काढू. 863 आणि 631. सबट्रॅक्शन करा. 3 मधून 1 2, 6 मधून 3 3, 8 मधून 6 2, 232. ओके. आणि हे 232 या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला? 2x बरोबर नफा पण x रुपये आहे आणि तोटा पण x रुपये आहे. सेम आहे. 2x बरोबर किती झालं? 232. 232 या ठिकाणी 32चं निमपट 16 आणि 200चं निमपट 100. तर x बरोबर किती आलं? 2 ने भाग दिल्याच्या नंतर बेकबे या ठिकाणी 1 राहिला. बेस की 12. किती म्हटलं होतं मी? 116 म्हटलं होतं. x ची किंमत किती आली? 116. आपल्याला काय विचारले? टेबलाची किंमत किती? टेबलाची किंमत बघा. 631 मध्ये 116 ऍड करा. कारण तोटा झाला होता ना. 116 रुपयाने वस्तू स्वस्त विकली होती, किंमत निघेल. किंवा 863 मधून नफा झालाय ना, तर 116 मायनस करा तेव्हा सुद्धा किंमत निघते. तर या ठिकाणी 6 ने 1 7, 3 ने 1 4, 6 ने 1 7, 747. 13 मधून 6 गेले 7 राहिले. आजचाला 1. 6 मधून 2 गेले 4 राहिले. 8 मधून 1 गेलं 7 राहिले. 747. सो 747 हे आपलं काय आहे? फायनल आन्सर आहे या क्वेश्चनसाठी. समजले? हा क्वेश्चन होता गोंदिया SRPF 2021. ओके. खूप सुंदर क्वेश्चन होता आणि जे प्रश्नांचे आपण प्रकार बघत होतो त्यामध्ये सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. असा एक पण क्वेश्चन या PYQ मध्ये आतापर्यंत तरी भेटला नाही जो आपण वेगळ्या प्रश्नांच्या प्रकारांचा आहे ना, ज्यावेळेस आपण काही शिकत होतो त्यावेळेस टाईप बघत होतो त्यावेळेस ईच अँड एव्हरी टाईपचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला होता. चलो ओके. चलो काय जळगाव SRPF 2021चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय दिले? एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कम्प्युटर प्रत्येकी 4000 रुपयांना खरेदी केले व त्यांच्या वाहतूक व पॅकिंगसाठी 20,000 रुपये खर्च झाले. त्याने प्रत्येक कम्प्युटरची छापील किंमत 5,000 रुपये ठेवणे निश्चित केले व त्याने छापील किमतीवर 10% सूट देण्याचे ठरवले. तर या व्यवहारात त्याने कमवलेला नफा किती आहे? नफा किती असं विचारलं, किती टक्के असं विचारलं. तर क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं आहे? आता या ठिकाणी हा पॅकिंगचा खर्च एक वाढलाय. ओके. तो ऍड करावा लागेल. 120 कम्प्युटर घेतलेत आणि प्रत्येक कम्प्युटरची किंमत किती आहे? 4000 रुपये. इझिली सॉल्व्ह करू. पट 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 पट. या ठिकाणी कसं सॉल्व्ह होईल बघा. तर कम्प्युटरची संख्या किती आहे? 120 आहे. प्रत्येक कम्प्युटरची किंमत किती आहे? 4000 रुपये आहे. किती आहे? 4000 रुपये. तर 12 चौक 48. किती? 48 आणि किती शून्य? 4 शून्य. 4,80,000 रुपये खरेदी किंमत झाली. ओके. मात्र ही फक्त खरेदी किंमत नाही, ही पॅकिंग वाहतूक व पॅकिंगसाठी या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन अँड पॅकिंगसाठी खर्च किती आला? 20,000 रुपये. तो पण याच्यामध्ये जोडावा लागेल. 20,000 रुपये. 4,80,000 आणि 20,000 टोटल किती होतात? 5 लाख होतात. किती होतात? 5 लाख. 5 लाख ही काय झाली? खरेदी किंमत झाली. खरेदी किंमत बरोबर किती रुपये झाली? 5 लाख रुपये झाली. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणले की प्रत्येक कम्प्युटरची छापील किंमत 5,000 रुपये ठेवणे निश्चित केले व त्यावरती छापील किमतीवर 10% सूट देण्याचे ठरवले. ओके. तर विक्री किंमत काढत असताना 120 कम्प्युटर आहेत. प्रत्येकाची किंमत किती ठेवणार आहे? तो 5,000 रुपये ठेवणार आहे. तर या ठिकाणी किती होईल? 12 पंचे 60 आणि त्याच्यावरती किती? 4 शून्य. 1 2 3 4. किती रुपये झालं? 6 लाख रुपये. जर प्रत्येक कम्प्युटर 5,000 ला विकलं तर 6 लाख रुपये कमवतो, ही त्याची विक्री किंमत होते. बट याच्या परंतु काय जोडले? 10% त्याच्यावरती सूट दिले. प्रत्येक कम्प्युटरवरती 10% सूट दिलं काय, किंवा एकूण किमतीवरती 10% सूट दिलं, दोन्ही एकच गोष्टी होतात. तर 6 लाखचं 10% किती होतं? 60,000. किती? 60,000. 6 लाख मधून 60,000 मायनस केले किती राहतात? 5 लाख
40,000 रुपये. तर ही त्याची काय झाली विक्री किंमत, ही त्याची काय झाली विक्री किंमत. हे खूप आता समजावून सांगतो म्हणून थोडंसं स्लो चालू आहे आपलं. खरेदी किंमत 5 लाख रुपये, विक्री किंमत 5,40,000 रुपये. नफा किती झाला, नफा 40,000चा. तर शेकडा नफा काढत असताना शेकडा नफा किती हजारचा, 40, सॉरी इकडे लिहितो मी, शेकडा नफा बरोबर सोल्युशन मोठं आहे थोडंसं. नफा किती झालाय 40,000चा. ओके, किती रुपयावरती, 5 लाख रुपयांवरती. ओके, तर टक्केवारी करत असताना 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 1 2 3 1 2 3 शून्य कॅन्सल, 5 1 5 8 45. प्रॉफिट किती झाला 8%. नफा किती टक्के झाला 8%. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. इझी होतं, जास्त अवघड काहीच नव्हतं याच्यामध्ये. ओके, खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी ऍड केलेल्या होत्या, सूट वगैरे त्याच्यावरती दिलेली होती. सगळ्या गोष्टींना गृहीत धरून या ठिकाणी क्वेश्चन व्यवस्थित आपण इझिली सॉल्व्ह केलं. क्वेश्चन जेवढा मोठा वाटतो याच्यामध्ये कॉन्सेप्ट काहीच नव्हती, याच्यामध्ये काय होतं फक्त आकडेमोड करायची होती. ओके, चलो क्वेश्चन नंबर 10 सगळ्यांच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. नरेशने 50 आंबे 100 रुपयात विकत घेतले, तर त्यास अर्धा डझन आंबे किती रुपयास पडले. ओके, असा क्वेश्चन आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस 2021चा क्वेश्चन आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके, चला सॉल्व्ह करा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 30 सेकंड्स. पाणी पिऊ द्या थोडंसं सरांना. चला झालंय क्वेश्चन. सिम्पली 50 आंब्यांची किंमत 100 रुपये आहे, तर 6 आंब्यांची किंमत विचारली आपल्याला. आंब्यांची किंमत कमी, आंब्यांची संख्या कमी होते तर किंमत सुद्धा कमी व्हायला पाहिजे. ओके, समप्रमाणात आहेत गोष्टी, तर आहे ना तिरकस गुणाकार पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. कसं, 50 आंबे किती रुपयाला 100 रुपयाला, 50 आंबे किती रुपयाला 100 रुपयाला. तर 6 आंबे अर्धा डझन म्हणजे किती, 6 आंबे किती रुपयाला x रुपयाला. तिरकस गुणाकार. ओके, 50 गुणिले x बरोबर 100 गुणिले 6. 0 आणि 0 कॅन्सल, 5 1 5 5 2 10. x बरोबर किती आलं 12. एक आहे याचं फायनल आन्सर आहे. ओके, इझी लेवलचा क्वेश्चन होता. क्वेश्चन चेंज होता म्हणून आहे ना सिस्टीमने या क्वेश्चनला सुद्धा सिलेक्ट केलेला आहे. चलो, एका फळ विक्रेत्याने 5 रुपयामध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयामध्ये 4 केळी विकली, तर त्यास किती टक्के नफा किंवा किती टक्के तोटा झालेला असा क्वेश्चन आहे. रत्नागिरी चालक 2021चा क्वेश्चन आहे. आणि या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, खरेदी करतानाचा एक दर दिलाय. दर काय दिलाय 5 रुपयामध्ये 6 केळी आणि विक्री करत असताना 3 रुपयामध्ये 4 केळी असं दिलेलं आहे. आता इथं केळींची संख्या समान असायला पाहिजे. हे आतापर्यंत सगळ्यांना समजलंय सगळ्यांना. चलो हो बोला. खरेदी किंमत. ओके, आणि ही काय विक्री किंमत. दर वेगळे आहेत ना या ठिकाणी. तर खरेदी किंमत आणि विक्री किंमतीमध्ये ना दर काय लिहिला होता आपण, दर होता 5 रुपयामध्ये 6 केळी खरेदी केली, विकत घेतली. ओके, 5 रुपयामध्ये 6 केळी आणि विक्री करत असताना 3 रुपयामध्ये हे आर लिहित चला आहे ना, तुम्ही कन्फ्यूज होणार नाही याच्यामुळे. 4 केळी. तर केळींची संख्या समान असायला पाहिजे. केळींची संख्या कशी असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. आता लसावीचा विचार करा. 6 आणि 4चा लसावी 12 असतो. ओके, लसावी जर समजलेलं नसेल, येत्या काही दिवसांमध्ये ना लसावी चॅप्टर होईल आणि लसावीवरती ना किती चॅप्टरचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो हे पण आपण आहे ना त्या ठिकाणी बघणार आहे. सगळं म्हणजे सगळं सिंपल करणार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही आहे ना हात सोडू नका आणि धीर सोडू नका. हात पकडून ठेवा. मी आहे ना यशाच्या मार्गापर्यंत तुम्हाला नेऊन सोडेन. बाकी राहिलेल्या थोड्या गोष्टी असतील त्या तुम्हाला स्वतःला करायचे, तुम्हाला स्वतःला यश मिळवायचं आहे. चला, केळींची संख्या समान करायचं असेल तर 4ला 3 ने गुणू 12 होते आणि 6ला 2 ने गुणू 12 होते. केळींची संख्या समान करायचं आहे. तर भेदभाव नको. तर इथं पण गुणिले 3 आणि इथं गुणिले 2. 5 दोन्ही 10 रुपयामध्ये 12 केळी आणि 3 त्रिक 9 रुपयामध्ये 12 केळी. खरेदी केलं 10 रुपयाला, किती केळी 12 केळी. आता याला सोडूनच द्या, याचा विचार करू नका. केळींची संख्या समान झाली. खरेदी किती रुपयाची होती 10 रुपयाची आणि विक्री किती रुपयाची होती 9 रुपयाची. नफा झाला का तोटा झाला, तोटा झालाय सर. काय झालाय तोटा. किती रुपयांचा तोटा झाला बाळा, 1 रुपयाचा तोटा झाला. कशावरती 10 रुपयावरती. तर शेकडा तोटा बरोबर 1 रुपयाचा तोटा झाला 10 रुपयावरती. दॅट इज 10% लॉस. ओके, 10% तोटा झालाय क्वेश्चन. चलो आहे क्वेश्चन नंबर 12. ओके,
श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग, ज्याची दर्शनी किंमत 120 रुपये आहे, असे भाग %30 जास्त रक्कम देऊन प्लस 2% दलालीने खरेदी केले, परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किमतीच्या 40% जास्त रक्कम घेऊन $2.5% दलाली दिली व विकले, तर या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा किती तोटा झाला, असं क्वेश्चन विचारले. रत्नागिरी चालक 2021चा क्वेश्चन आहे, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला पर्सेंटेज काढायचं नाही, ऍक्च्युअलमध्ये अमाऊंट काढायचं, म्हणजे आकडेमोड जास्त आहे. ओके, 2 व्यवहार केलेत. पहिल्यांदा श्याम यांनी आहे ना 100 भाग, 100 म्हणजे भाग, शेअर्स, या ठिकाणी भागला काय म्हणतो आपण, शेअर्स, ज्यांची दर्शनी किंमत किती आहे, 120 रुपये आहे. एक ऑपरेशन लक्षात घ्या, व्यवस्थित आहे ना, मी शेअर मार्केट समजावून सांगतो थोडंसं. रिलायन्स कंपनीनं काय केलं, एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं, कोणतं, जिओ. ओके, जिओला लागणार आहेत, सपोज करू आपण छोटी अमाऊंट घेऊ, जिओसाठी लागणार आहे त्या ठिकाणी 5 कोटी. किती, कोटीच आहेत ना, एकक, दशक, शतक, हजार, दशर, लक्ष, दशलक्ष, कोटी. 5 कोटीमध्ये आहे ना ही कंपनी चालू होईल. आपल्या खिशातून रुपया पण काढायचा नाहीये. त्यांना काय करायचं आहे, त्यांनी 2 कोटी सेपरेट ठेवलेले आहेत, हे 5 कोटी कुठून, लोकांकडून गोळा करायचे आहेत. रिलायन्स कंपनी एवढी ट्रस्टेड आहे, भरोसा आहे, तर यांनी काय केलं, याचे शेअर्स पाडले. यांनी काय केलं, 100 रुपयाला एक शेअर ठेवलं. किती रुपयाला, 100 रुपयाला एक शेअर ठेवलं. तर 100नी भाग दिल्याच्या नंतर एका शेअरची किंमत किती बनली या ठिकाणी, सॉरी, ओके, 100 रुपये ना शेअरची किंमत ठेवलं तर किती, 5 लाख. 5 लाख लोक काय करू शकतात, एक एक शेअर घेऊ शकतात. ओके, मला 10 घ्यायचे असतील तर मला किती द्यावे लागतील, 1000 रुपये द्यायचे, आणि या 5 लाख शेअर मधले, हे टोटल शेअरची भागांची संख्या किती आहे, 5 लाख. या 5 लाख मधले आहे ना मी किती, 10 शेअर घेऊ शकतो, 10 भाग घेऊ शकतो, आणि त्याची किंमत किती आहे, एकाची 100 रुपये. आता मी घेतले, ही दर्शनी किंमत आहे, दर्शनी किंमतीला कंपनी लॉन्च झाली त्यावेळेस मी घेतलं. आता जिओ कंपनी ज्यावेळेस प्रॉफिट कमवेल त्यावेळेस काय होत असतं, माझ्या शेअरची किंमत वाढते मार्केटमध्ये. जर सपोज करा कंपनीने 20% प्रॉफिट कमवला तर माझ्या शेअर्स बाजारभावाने वाढतो 20 रुपयाने, 20%नी. आता माझ्या शेअरवरती छापलेली किंमत तर किती आहे, MRP 100 रुपये, बट आता त्याचं बाजारभाव किती आहे, 120 रुपये. याला काय म्हणतो, 20% या ठिकाणी 30% जास्त देऊन खरेदी केले ना, तसं 20% जास्त किंमत देऊन जर कोणाला शेअर घ्यायचं असेल तर माझ्याकडून घ्यावं लागेल. ओके, बट माझ्याकडून शेअर घ्यायला तुम्ही ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये येता तुम्ही डायरेक्ट घेऊ शकत नाही. शेअरचा बिझनेस कोण करतात, हे एजंट असतात, ज्यांना काय म्हणतो आपण, ब्रोकर म्हणतो. ब्रोकर हे एजंट असतात. हे एजंट काय म्हणतात, आम्ही तुम्हाला आहे ना शेअर घेऊन देतो, आम्हाला आमचं कमिशन पाहिजे. ओके, म्हणजे ज्या वेळेस मी शेअर म्हणजे तुम्ही शेअर खरेदी करायला जाता त्यावेळेस तुम्हाला शेअरची किंमत पण द्यावी लागते आणि त्याला सोडून कमिशन द्यावं लागतं. आणि तुम्हाला ते विकायचे तर काय, परत त्याच एजंटकडे जायचं, त्याला काय म्हणायचं, हे मला विकून दे, तो काय म्हणजे विकून देतो, बट मला काय द्यावं लागेल, दलाल. या 2 गोष्टींचा समावेश याच्यामध्ये आहे. ओके, क्लिअर आहे, जास्त अवघड नाही आहे. तर काय केलं, श्याम यांनी एका कंपनीचे किती भाग घेतलेत, 100 भाग घेतलेत. आता आहे ना ते खरेदी करतायत, टोटल 100 शेअर्स. ओके, खरेदी किंमत काढायची आपल्याला, खरेदी किंमत काढत असताना टोटल 100 शेअर्स आहेत आणि प्रत्येक शेअरची दर्शनी किंमत किती होती, 120 रुपये आहे. असे भाग %30 जास्त देऊ. ओके, चला 120चं 30% जास्त करू आपण. या ठिकाणी किंमत किती होती, या ठिकाणी 120 होती, 120 होती. याच्यामध्ये ना 30% ऍड केला आपण, किती होतं या ठिकाणी, 30%, 12 36, किती 36 ऍड केले, 120 आणि 30 156 होतात. किती होतात, 156 बरोबर. आणि 100 गुणलं तर 15,600 होतं. आता मी काय करतो, या ठिकाणी 100 शेअर्स घेतलेत आणि कोणत्या रेटनी, 120च्या रेटनी, बट 30% जास्त. मी काय करतो, 120च करतो, 120. तर याचा गुणाकार किती आला, 12,000. किती, 12,000. बट त्यांनी काय केलंय, 30% जास्त रक्कम देऊन घेतलंय म्हणून 30% जास्त जोडतो. 12,000चं 30% किती होतं, 12,000चं 30% किती होतं, 3,600 रुपये. किती, 3,600 रुपये. शेवटी तेवढंच आहे ना उत्तर. ॲडिशन करा, 3 आणि 2 5 आणि 1 15,600 रुपये. ओके, ही पण खरेदी किंमत नाही, ही पण खरेदी किंमत नाही. याच्यामध्ये काय जोडायचं आहे, दलाली.
दलाली किती दिलेली आहे म्हणून सांगितले त्यांनी, 2% दलाली दिली आणि खरेदी केली. आता 15,056 जी या ठिकाणी खरेदी किंमत असते त्याच्या 2% द्यायचं असतं. 15,600चं 1% किती असतं? 1% 156 असतं आणि 2% किती असतं? 150ची दुप्पट 300, 312 रुपये दलाली दिली. तर टोटल शामरावांची येणार रक्कम खर्च झाली 2,1951. 15,912 ही यांची काय झाली? खरेदी किंमत झाली. एवढ्याला खरेदी पडली. आता शामराव निघाले काय करायला? विक्री करायला. कुठे निघाले? विक्री करायला. विक्री करत असताना आहे ना त्यांनी काय केलं? 100 शेअर आहेत विकणार आहेत, तर दर्शनी किमतीच्या 40% जास्त रक्कम घेऊन त्यांनी विकलं. आता विक्री किंमत बरोबर मी काय करेन? हे 100 शेअर्स आणि रेट किती आहे? 120. टोटल किती होतं? हे 12,000 रुपये होतं. बट त्यांनी 12,000 दिले नाही, 40% जास्त दिले. तर 12,000चं 40% किती होतं? 4,800. ओके, तर हे 0 हा 8, 4 आणि 2 6, 1, 16,800. आता त्यांनी काय केलं? 16,800 म्हणजे ना विक्री किंमत आहे. बट आता एजंट काय म्हणेल? आता शामरावांना आहे ना हे शेअर शामरावांचे घेऊन गेला आणि त्यानं विकला 40% नफ्याने, तर रक्कम किती आली? 16,800. हे कुणाकडे? एजंटच्या हातात आहेत. तो आता शामरावांना देणार आहे. मग तो काय म्हणला? शामराव माझे 2.5% कमिशन द्या आधी. मग शामरावने काय म्हणले? याच्यातून कट कर, तू घे आणि बाकी राहिलेले दे. असाच व्यवहार चालतो ना. एजंटने म्हणलं ठीक आहे. हे सगळं सांगायची आवश्यकता नसतं, ऑटोमॅटिकली सगळं ठरलेलं असतं. दलाली किती दिली शामरावने त्यावेळेस? 2.5%. किती? 2.5%. 2.5% याच्यामध्ये मिळवायचे का? नाही, मायनस करायचे. त्यांनी दलाला काय सांगितलं? तुझं कमिशन काढून घे आणि बाकीची रक्कम दे. तर 1680 या ठिकाणी 1680चं किती टक्के काढायचं आहे आपल्याला? या ठिकाणी 2.5% काढायचं आहे. तर 16,800चं 10% बनतं 1680. तर या 1680ला आहे ना 1680 हे 10%. ओके, 2.5% काढायचं असेल तर याला 4 ने भागतो. 2 ने भाग दिलं तर 5% निघतं, 4 ने भाग दिलं तर 2.5% निघेल. 4 1 4, 4 इन चौक 16, 4 2 8 आणि हे 0. 420 रुपये मायनस करायचे. किती? 420 रुपये. ओके, 0 मधून 0 गेला या ठिकाणी, 10 मधून 2 गेले, 8 राहिले, हात चला 1, 8 मधून 5 गेलं, 3 राहिलं आणि हे 16ला 16, 16,380. किती? 16,380 ही विक्री किंमत आणि ही खरेदी किंमत. आणि झालेला नफा कसा काढायचा आहे? यातून ही संख्या म्हणजे विक्री किंमतीतून खरेदी किंमत मायनस करायची. 15,912 रुपये मायनस करायचे. ओके, चलो उत्तर येतं का बघू या ठिकाणी. 10 मधून 2 गेले, 8 राहिले, हातचाला 1, 8 मधून 2 गेले, 6 राहिले या ठिकाणी. त्याच्यानंतर 13 मधून 9 जातील. ओके, 13 मधून 9 गेले, 4 राहिले, हातचाला 1, 6 मधून 6 गेले 0, 1 मधून 1 गेलं 0. किती आलं? 468. तर 468 रुपयांचा काय झालेला आहे? नफा झालेला आहे. दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. ओके, रत्नागिरी चालक 2021चा क्वेश्चन होता. इझी क्वेश्चन होता. याच्यामध्ये जास्त या ठिकाणी डोकं खराब करून घ्यायची काय आवश्यकता नाही. क्वेश्चन खूप लेंदी होता. शेअर मार्केटचा एक क्वेश्चन नेहमी येत असतो, त्याच्यामध्ये आहे ना दलाली इन्क्लूड असते, वगैरे गोष्टी असतात. तर दलाली विक्री किमतीवरती, खरेदी किमतीवरती या पद्धतीने लावलेली असते. हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. सूट, रिबेट, कमिशन, दलाली हे 4 कॉन्सेप्ट आहे ना सेपरेट एका चॅप्टरमध्ये आपण निश्चितपणे शिकणार आहोत. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कशाचा उपयोग होईल? पर्सेंटेज या चॅप्टरचा पुरेपूर आपल्याला उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. तर हा आहे क्वेश्चन नंबर 12 आणि हा आजचा शेवटचा व्हिडिओ होता या ठिकाणी. तर आज या ठिकाणी थांबू आपण. तर या ठिकाणी सर्वजण स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे आणि अभ्यास करत राहायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे. आणि आय होप जेवढे काही लेक्चर्स होत आहेत, जेवढे काही क्वेश्चनचे टाईप होत आहेत, त्याच्यामध्ये आहे ना सगळेजण या ठिकाणी पेशन्स ठेवून आहे ना टप्प्याटप्प्यानं आहे ना अभ्यास करत असतील अशी अपेक्षा करतो. जवळपास PYQ वरचा हा आहे ना 4th लेक्चर होता. पोलीस भरतीचे सेम टाईपचेच क्वेश्चन आहेत, सगळे सेम टाईपचे क्वेश्चन काढून टाकून जे दर्जावर क्वेश्चन आतापर्यंत झालेले नाहीत असेच क्वेश्चन आहे ना. याच्यानंतर आता 2024 मधले आहे ना प्रश्न राहिलेले आहेत जे प्रॉफिट अँड लॉसवरती विचारलेले होते आणि एकदम तगडा क्वालिटी असणार आहे, एकदम आहे ना भारी पद्धतीचे क्वेश्चन असणार आहेत. आणि क्वेश्चनचे टाईप बघितल्यानंतर तुम्हाला समजेल कुणीही या ठिकाणी मिस आउट करायचं नाही. नफा आणि तोटावरती मागच्या वर्षी 2024 मध्ये कोणते कोणते क्वेश्चन विचारले गेले होते हे जर समजलं
तर तुमचं डोकं ऑटोमॅटिक हा अंदाज लावतो की 2000 म्हणजे आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये ना प्रश्न पडलाच नफा आणि तोटावरचा तर कोणत्या कोणत्या टाईपचा पडू शकतो, आणि या सगळ्या टाईपचा क्वेश्चन जर पडला तर मी निश्चितपणे ना ते सॉल्व्ह करू शकेन. हे कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये केव्हा असेल, जर तुम्ही सेशन अटेंड केलात तर. ओके. आणि ते झाल्याच्या नंतर ग्रुप सी, ग्रुप बी, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक, वनसेवा असेल, टीईटी असेल, टेट असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, किंवा या सर्व मुख्य परीक्षांमध्ये विचारलेले जे मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग मधला आहे ना प्रॉफिट अँड लॉसवरचे क्वेश्चन आहेत त्यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनेल. मात्र त्या व्हिडिओची संख्या कमी असते, कारण ग्रुप बीचा पेपर वर्षातून एकदाच होतो, एकच पेपर होतो. ग्रुप सीचा एकच पेपर होतो, लिपिक टंकलेखकचा एकच पेपर, राज्यसेवा पूर्वचा एकच पेपर. मागच्या 4 वर्षांचा विचार केला तर 4च क्वेश्चन पेपर निघतात त्याचे. तर 2-4 व्हिडिओमध्ये आहे ना तो सगळा आहे ना बाजार जो आहे तो संपून जाईल. ओके. आणि लक्षात ठेवा, राज्यसेवेचे विद्यार्थी असतील तर किंवा ग्रुप बीचे, ग्रुप सीचे विद्यार्थी असतील, हे तुमच्यासाठी इझी वाटत असेल तरच आहे ना ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघा, जे बुक आहे पोलीस भरतीसाठी, जे बुक आहे तलाठीसाठी, जे बुक आहे तेच पुस्तक राज्यसेवेच्या पूर्वच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बुकमध्ये या ठिकाणी डिफरन्स नाही, सिलेबसमध्ये डिफरन्स नाही, क्वेश्चनच्या टाईपमध्ये सुद्धा डिफरन्स नाही. क्वेश्चनची जी डेप्थनेस असते, खोली असते, ती थोडीशी वाढलेली असते, जास्त काहीच नाही. आणि त्या लेवलचे क्वेश्चन तर पोलीस भरतीला पण आपण बघितलेले आहेत. हा क्वेश्चन तसाच आहे एखादा. ज्यावेळेस राज्यसेवा पूर्वचा क्वेश्चन मी सांगेन, ग्रुप बीचा क्वेश्चन सांगेन, त्यावेळेस कंपॅरिझन तुमच्या लक्षात येईल. मी सगळं सांगायची आवश्यकता नाही. ज्यावेळेस सगळं आहे ना संपूर्ण ताट तुमच्यासमोर मांडून ठेवलेलं असेल, तुम्हाला फरक लक्षात येतो. यार हे सगळं तर सेमच आहे की, हे करायचं असलं तरी तेवढंच अभ्यास करावा लागेल, हे करायचं असलं तरी तेवढाच अभ्यास करावा लागेल. मॅथमॅटिक्सचा सिलेबस फिक्स आहे, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आहे ना रोज उठून चेंजेस होत नाहीत. आज जर 2 + 2 = 4 असेल तर हे आहे ना कितीही सिलेबस चेंज होऊ द्या, हिस्ट्री, जिओग्राफी काही चेंज होईल, मॅथमॅटिक्स 2 + 2 = 4च असेल. ओके. ही खासियत आहे. म्हणून मॅथमॅटिक्स हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे. याचं इम्पॉर्टन्स या ठिकाणी आपल्याला त्याला जेवढं वेटेज आहे तेवढं द्यावंच लागेल. तर आजच्यासाठी एवढंच. या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ, स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.